मी रवींद्र चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा माजी संचालक, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी त्याचाही माजी संचालक आहे. सध्या एक जनसामान्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ही एक मोहीम राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 35 लोक भारतातून आणि परदेशातून 15 लोक, अशी 50 लोक मिळून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी जो ग्रंथ सादर केला होता आपल्या DSCच्या पदवीसाठी, प्रॉब्लेम्स ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, याच्याविषयी एक कॉन्फरन्स घ्यायला 6 तारखेपासून ते 12-13 तारखेपर्यंत आम्ही लंडनला चाललेलो आहोत. या कॉन्फरन्समध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी 10 थीम्स निवडलेले आहेत आणि या थीम्सवर नाबार्ड असतील, रिझर्व्ह बँक असतील, भारतातले विविध अर्थतज्ज्ञ असतील, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे प्राध्यापक असतील, कॉलेजचे प्राध्यापक, युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असतील, आम्ही सगळे भाष्य करणार आहोत. आणि फलस्वरूप म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे ह्याचं आउटपुट पुस्तक रूपाने आम्ही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे याच वर्षी. कारण 100 वर्ष या ग्रंथाला झालेले आहेत. त्याचा आढावा घेणं हा एक भाग आहे, सध्या वस्तुस्थिती काय आहे ते भाग आहे, आणि पुढच्या 100 वर्षाकरता आम्ही एक समुद्रातला एक दिवा, तुफानामधला एक दिवा म्हणून आम्ही लाईट हाऊस म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वंशज, कुठल्या जातीचे, पंथाचे, धर्माचे नव्हे, विचारांचे वंशज म्हणून आम्ही स्वयंस्फूर्तीनं, स्वखर्चानं हा कार्यक्रम आखलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मदतीनं तो यशस्वी होईलच. धन्यवाद.